या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुरगुड शहरात नगराध्यक्ष पदाचा व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा आज संपन्न झाला. लोकनियुक्त नगराध्यक्षा सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील यांनी नगर परिषदेच्या समोर असलेल्या शिवतीर्थावरील शिवछत्रपतींच्या स्मारकाला अभिवादन करून हार अर्पण केला. त्यानंतर नगराध्यक्ष कक्षात प्रवेश केला. त्याआधी ग्रामदैवत अंबाबाईला वंदन करून त्यांनी आईची ओटी भरली व तेथून कार्यकर्त्यांच्या समवेत नगर परिषद कार्यालयाकडे रवाना झाल्या. मार्गावर असलेल्या स्वर्गीय विजयमाला मंडलिक यांच्या प्रतिमेस हार अर्पण केला. तेथून स्वर्गीय विश्वनाथराव पाटील सहकारी बँकेतील विश्वनाथ अण्णांच्या पुतळ्याला वंदन करून हार घातला. शिवराज हायस्कूलच्या प्रांगणात असलेल्या स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृतीस्थळाला सुद्धा त्यांनी भेट दिली व फुले वाहिली. त्यानंतर त्यांनी नगर परिषदेत येऊन पदग्रहण केले. शिवछत्रपतींच्या जय जयकाराने वातावरण दुमदुमून गेले. माजी खासदार संजयदादा मंडलिक व माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपा युतीच्या त्या उमेदवार होत्या. त्यांच्या पदग्रहण सोहळ्याचे नेतृत्व ॲडव्होकेट वीरेंद्रसिंह मंडलिक व दिग्विजयसिंह पाटील यांनी केले. गटनेतेपदी सुहास खराडे यांची निवड झाली आहे. उपनगराध्यक्ष पद व स्वीकृत सदस्य नियुक्त्या उद्या होण्याची शक्यता आहे असं समजते. सर्व गटांचे कार्यकर्ते व नगरसेवकांचे समर्थक यांच्यामुळे परिसराला लोकशाहीच्या ओजस्वी उत्साहाचे स्वरूप आले होते. टीव्ही नेक्स्ट साठी मुरगुडहून शरदराव भाट.